आणि आता साम टीव्हीवर या घडीची सर्वात मोठी बातमी, महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच कायम असल्याचं दिसतंय। त्यामुळे केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाकडून या संदर्भातले संकेतही मिळत आहे। तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय राज्य पातळीवरती न झाल्यानं केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी सामला दिलेली आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये राज्यातील नेते दिल्लीमध्ये जाणार किंवा दिल्लीमधील केंद्रीय नेतृत्व राज्यात येणार आणि मुख्यमंत्री पदाचा पेच सोडवणार अशी सुद्धा माहिती सध्या दिली जाते। एकीकडे आपण बघितलेलं होतं अमित शहा हे राज्यात येतील आणि मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करतील, ही चर्चा असतानाच ही मोठी बातमी समोर येते। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं महायुतीमध्ये काय कळतंय। रुपाली, आपण बघू शकतोय थेट केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचं कळतंय, नेमकं काय घडतंय? राज्यामध्ये कुणाचा दौरा केंद्राकडून होणार आहे का? सविस्तर महायुतीला खरं तर बहुमत मिळालेलं आहे, मात्र मुख्यमंत्री पदाचा पेच अजूनही सुटलेला नाहीये। याबाबत आपण बघितलं तर राष्ट्रवादीने खरं तर देवेंद्र फडणवीस यांना समर्थन दिलेलं आहे, तशा पद्धतीचं पत्र सुद्धा खरं तर देण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला एक अशी चर्चा चालू आहे की केंद्राकडून एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला केंद्रामध्ये एखादं मंत्रिपद देतो किंवा मग तुम्ही राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद खरं तर घ्या, अशा दोन्ही खरं तर ऑफर आहेत। मात्र आता एकनाथ शिंदे याच्यापैकी कोणती ऑफर खरं तर घेतात ही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र अद्याप तरी याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये। मुख्यमंत्री पदाचा पेच जो आहे तो राज्यामध्ये अद्यापही कायम आहे आणि त्याच्यामुळे आता केंद्राला खरं तर मध्यस्थी करण्याची गरज आहे। केंद्र याबाबत निर्णय घेणार आहे। पुढील 1 ते 2 दिवसामध्ये केंद्रातील काही वरिष्ठ नेते मुंबईत येतील किंवा मग मुंबईतील जे महायुतीचे सगळे नेते आहेत ते केंद्रात जातील आणि त्याच्यानंतरच वरिष्ठांसोबत बसल्यानंतरच याबाबतचा जो निर्णय आहे तो खरं तर घेतला जाणार आहे। मात्र आपण पाहत आहोत की याच्यापूर्वी सुद्धा 2019 मध्ये भाजपला खरं तर बहुमत होतं, भाजपाकडे अनेक आमदार होते, मात्र तरी सुद्धा सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांच्याकडे खरं तर नामुष्की उडावलेली होती। यावेळी तसं होऊ नये, तिन्ही जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यामध्ये समन्वय जो आहे तो कायम राहिला पाहिजे आणि अशाच अनुषंगाने सध्या केंद्राचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने केंद्र आता नेमकं काय पुढचं पाऊल उचलतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र अशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत, गाठीभेटी सुरू आहेत। लवकरच खरं तर या संदर्भातला जो निर्णय आहे तो निश्चितच रुपाली, खरं तर आपण बघितलं तर भाजपचा निर्णय काय असतो आणि खरंच राज्याची धुरा कुणाच्या हातात जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामध्ये शिंदेंची भूमिका ही महत्त्वाची आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।